हे बघा सकाळी लवकर उठले होते मुलं म्हणून दुपारी पुन्हा झोपले होते. तर हर्षच्या हाताला लागल्यामुळे ना तर तो झोपून गेला आणि त्याच्या नादाने हा पण झोपला. खूप एकदम गाढ झोपले होते. आणि रविवार असल्यामुळे शाळेत खेळायला गेले आणि त्यांनी लागून घेतला हाताला. माझा दिवस एवढा बोर गेला ना, काल दिवसभर करमला नाही त्याच्या हाताला लागल्यामुळे. हडपसरला जायचं होतं, तिकडे आजोबाकडे ह्याच्या हाताला लागल्यामुळे कॅन्सल केलं. तर मुलांकडून त्याच्याकडूनच त्याला लागलं. पण असं नाही का की सगळी आईची जिम्मेदारी असते. मुलांना जरी लागलं तरी असं वाटतं की दुसऱ्यांना असं वाटतं की लक्ष देत नाही म्हणूनच लागलं, लक्षात दिलं नाही. सगळी जिम्मेदारी आईचीच असते. बारीक चिरून मुलांना लागलं तरी पण आई म्हणजे आईलाच कोणी पण हे करतं की तिच्यामुळंच लागलं, तिनेच लक्ष नसेल दिलं. तर खूप अवघड आहे आई होणं आणि मुलांना सांभाळणं. आणि 2-2 मुलं असल्यामुळं ते इतके परेशान करतात, इतके भांडण करतात की विचारायचंच नाही. मग इथं ते झोपले होते, म्हणलं त्यांच्यासाठी मंचुरियन बनवावा आणि त्याच्यासाठी मंचुरियन कोबी घेतला, बारीक चिरून घ्यावा म्हणलं आणि मंचुरियन बनविलं इथं मी. पण पुढचा व्हिडिओ काय काढलाच नाही आहे मी, म्हणजे मला दिवसभर काही शूटच नाही केलं. एवढंच शूट केलेलं मी. तसं चांगलंच नाही वाटलं, एकदम बोर दिवस गेला कालचा. दिवसभर करमलं तर नाही, रात्री झोप नाही आली. आणि मुलं बी खुश, आपण बी खुश. बघा मग तुम्ही कसं रविवारी नेमकं काय काय करता मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि माझा तर असाच दिवस जातो रविवारचा. इथं बाजार असतो पण आम्ही बाजारला पण जाणं झालं नाही आहे. आणि हेच मग चालू होतं आमचं दिवसभर असंच. आजोबाचं दुखत असल्यामुळं मला तिकडं जायचं होतं, तेच कॅन्सलच करून टाकलं मी. मग झालंच. पुढं मग मंचुरियन बनवले, मंचुरियन दिले मुलांना खायला. मग संध्याकाळच्या टायमाला कपडे काढून आणले आणि कपड्यांच्या घड्या वगैरे घातले. पुन्हा मग हर्षने इथं काहीतरी बनवलं होतं थर्माकोलचं, त्याला कलर देत होता, म्हणत होता की कॅमेरा आहे म्हणून. तर मग असा आमचा दिवस गेला. दिवस म्हणजे आमचा बोरच गेला का, त्याच्या हाताला खूप लागलं होतं. तर आजच्यासाठी एवढंच. बाय. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथं व्हिडिओ काढणं झालं नाही, डायरेक्टच मग